लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकाचं बिगुल वाजू लागले आहेत आणि प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात येतोय. आपल्यासोबत पेनूर जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असलेले भैयासाहेब देशमुख आपल्यासोबत आहेत. भैयासाहेब, काय सांगाल, आपण मतदारसंघात फिरत असताना लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? मी आता गेल्या 10 ते 12 दिवसापासून गावोगावी प्रचार करतोय, फिरतोय. आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझं मशाल चिन्ह आहे आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत रक्ताचं पाणी करून ह्या महाराष्ट्राचं, शेतकऱ्यांचं, जनतेचं, माता भगिनीचं संरक्षण केलं, ह्या गोष्टीचा अभ्यास करून मी मशाल चिन्ह हातात घेऊन, आणि मशाल चिन्ह ही कुणालाही मिळत नाही, जो क्रांतिकारक आहे त्यालाच हे मशाल चिन्ह दिलं जातं. तर या पेनूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अक्षरशः अष्टुपचं सिंचनचं पाणी कोनेरी, पाटकुल, पेनूर या माळावर आणलं. आमदार लोकांनी, तत्कालीन मंत्र्यांनी काही काम केलं नाही. राजन पाटलांनी गेल्या 35 वर्षापासून ते सत्तेत आहेत, त्यांना काही शेतकऱ्याचं देणं घेणं नाही. अक्षरशः कोनेरीमध्ये सभा झाल्यानंतर ह्या अष्टुपचा सिंचनचा नारळ फोडण्याच्या ऐवजी कॅनॉल बुजवून टाकायचा नारळ फोडू म्हणले. तेच ऐकल्यानंतर मला वाईट वाटलं. कष्टकरी शेतकऱ्याच्या जमिनी पाडाक पडलेल्या, संपत्ती जमिनीचा मोबदला नाही, त्यामुळे संपत्ती जमिनीचा मोबदला मिळून दिला. पाणी पाटकुच्या शेवटच्या टोकापर्यंत आणलं. आणि माझं एवढं काम मोठं आहे, 25-30 वर्ष झालं. औंढे असो, कोथाळे असो, मोहोळ तालुक्यातल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये मी रात्रंदिवस फिरून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतोय. भीमा कारखान्याचा डायरेक्टर असणारा 14 ते 15 आंदोलन केली. या भागातल्या शेतकऱ्यांना, फक्त शेतकरीच नाही तर सर्वसामान्य जनतेला, माता भगिनींना विश्वास आहे की हा भैया देशमुख आपल्याला वेळ देणारा कार्यकर्ता आहे. माणसाचं काम पहिल्यापासून आहे. हे 2 पेनूरचे रामलखन ही 3 तासाचा पिक्चर आहे. हे आता 2-3 महिन्यात फिरतात सगळीकडे. कामधंदा, उद्योगधंदे चालू आहेत, इन्कमिंग चालू आहे त्यांचं. मी लोकांच्या कामासाठी मोहोळला जातो, कलेक्टर ऑफिसला जातो. आणि या बाबतीत राजन पाटलांनी, राष्ट्रवादी पक्ष, ज्या अजितदादा पवार स्वर्गीय आहेत त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. ज्या दादांनी, पवार साहेबांनी यांना कारखाना उभा करण्यासाठी ताकद दिली, आमदार होण्यासाठी ताकद दिली, त्या महान व्यक्तीवरती गद्दारी करून हे भाजप पक्षात गेले. की ज्या भाजपमुळे या महाराष्ट्रातल्या संस्कृतीची वाट लागली. शाहू फुले आंबेडकरांचे विचार पायदळी तुडवले गेले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमाता अहिल्याबाई होळकर, संत सेना महाराज, संत रोहिदास महाराज या सगळ्यांचे विचार पायदळी तुडून या नेत्यांचं काम चालू आहे. चरण चौऱ्यांच्या बाबतीत तर पेनूरच्या संपत्ती जमिनीचा मोबदला 3 गुंठ्यामध्ये फळबागेवरती 1-1 कोटी रुपये उचललेत. हे पुरावे मारुती मानते मानेकडे आहेत. रामदास चौरे यांनी सुद्धा तिथं अक्षरशः तिथला पाईपलाईन मधले बनावट पैसे काढले. चरण चौरेंनी ज्या गट नंबर मध्ये मोबदला उचललाय त्याच गट नंबर मध्ये 1 वर्षानं आमची भगिनी, त्यांची पत्नी, तिने मोबदला उचललेला आहे. हा भैया देशमुख बोलत नाही. तुम्हाला शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की वस्तुस्थिती आहे अशी भ्रष्टाचारी लोक जर जिल्हा परिषद मध्ये गेले तर जिल्हा परिषद कुठून खाल्याशिवाय राहणार नाही. खुर्च्या सुद्धा इकतील ती. आणि जाहीरपणे मी सांगू इच्छितो की रामदास चौरेंनी पाटकुलच्या आमच्या शाळेच्या जाग्यात दूध डेअरी उभा केली, परंतु जो मातंग समाजाचं मंदिर आहे त्याला जागा कमी पडते म्हणून अक्षरशः मातंग समाजाचं मंदिर पाडले. ते आराध्य दैवत आहे मातंग समाजाचं. तीच मी कोथाळच्या, औंढीच्या, अंकुलीच्या, शेषबाबुळगावच्या, वरकुटच्या, टाकळीच्या, पेनूर, पाटकुल, आडेगाव आणि सारूळच्या तमाम मातंग दलित समाजाला मी विनंती करतो, त्यांनी देवस्थान तुमचं पायदळी तोडवलंय. असा माणूस यात्री निवास उभा करतो म्हणतोय पाटकुलला. अरे तुझ्या जागेसाठी, धंद्यासाठी मातंग समाजाचं मंदिर पायदळी तोडवलं. आणि दुसरं, पाटकुलचे लोक म्हणतात गावात पाणी येत नाही. पाण्यासाठी एकमेव चरणराज चौरे जबाबदार आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझ्याकडे पुरावे आहेत की पाटकुलच्या सार्वजनिक विहिरीजवळ, सामुदायिक विहिरीजवळ त्यांनी 5 बोर मारले. चरणराज चौरे यांनी 400 फूट खड्ड्यात बोर आहेत. 70 फूट पाटकुलची सामुदायिक विहीर आहे. तर त्या विहिरीत पाणी येणार कसं? ह्या माणसानं अन्याय केलेला आहे. त्यामुळे गाव अक्षरशः पाण्यापासून तडफडतंय. हे तात्पुरते बोर 1 किलोमीटरला 1 लाखाचा मुरूप टाकलाय. 2 महिन्याखाली दोघं म्हणतात ही स्वखर्चानं चालू आहे. पण धक्कादायक गोष्ट अशी आहे, आमदार राजाभाऊ खरे यांचं काम चांगलं आहे, मी त्यांना मानतो, परंतु त्यांच्या फंडात नाही अक्षरशः दरोडा टाकून 10-10 लाख रुपये तिथं बोर्ड उभं केलेले पुरावे आहेत. 10-10 लाख रुपये वसूल केलेले आहेत. तिथले आमच्या गावचे नागरिक नाराज आहेत. ते म्हणतात पाटकुलचा भैया आमच्या गावचा आहे, स्वाभिमान आहे आम्हाला. आणि जाहीरपणे मला आत्मविश्वास आहे संपादक साहेब दत्ता
की या गावोगावच्या पक्षात त्यांच्या उमेदवारावर फिरणारे कार्यकर्ते सुद्धा माझ्यावर प्रेम करतात. हा माणूस रात्रंदिवस झटतोय. ते म्हणतात आमच्या नेत्याच्या कारखान्यात ऊस गेलेलं बिल आम्हाला भैया देशमुखने काढून दिले, अतिवृष्टीचे पैसे मिळून दिलेले आहेत. आत्ताचे 2 महिन्याचे अतिवृष्टी पैसे मी मिळून दिले. विनूर पाटकुल खंडाळीचे 3 वर्षापूर्वी सत्ता यांची चरण चौरे जिल्हा अध्यक्ष आणि भैया देशमुख आंदोलन करून पैसे मिळवून देतो. रामदास चौरे हा अतिशय उद्योग व्यवसायातला माणूस आहे. काही शेतकऱ्याचं बिनदिलिका देणं घेणं नाही. त्यामुळं 100% या गावोगावचं इतकं वातावरण चांगलं आहे. पिनूर मध्ये मला 60% मतदान होणार. औंढीतल्या सुद्धा विश्वास आहे मला. काल फिरलो मी स्वतः, इथं सुद्धा मला 60% मतदान होणार. अंकुली पाटकुला सुद्धा मी 70% मतदान घेणार. माझं गाव आहे, त्या गावची लोक यांच्यावरती नाराज आहेत. त्या गावच्या पाटकुलचा विश्वासघात केलाय. तात्पुरतं फिरून उठलं सुटलं गावातच यायचं. अरे राजकारण असं फालतू विचारायचं नसतं. काम केलं पाहिजे. आम्ही घाम घालतो, घामाचा दाम माझ्या शेतकऱ्याला मागतो. जेलमध्ये बसलो, वेळ प्रसंगी काठ्या खाल्ल्या, अशा परिस्थितीचं काम करणारा आव्हान करतो मी की मीडियाच्या माध्यमातून की तमाम जनतेला शेतकऱ्यांना न्याय देणारा उमेदवार तुम्हाला मिळालेला आहे. हे तुम्ही संधीचं सोनं करून घ्यावं. मी ठेकेदार नाही. हे दोघं रामलखन आहेत पिनूरचे, हे ठेकेदार आहेत. 2 कोटीचं काम दिलं, यांना काय देणं घेणं नाही. विहीर मागणार नाही, मोटर मागणार नाही, कडबा कुठी मागणार नाही. मी खुरप्यासाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आणि पहिल्यांदा मी ठराव घेतोय की ही ट्रॅक्टर माझा गरीब शेतकरी घेऊ शकत नाही. जुन्या काळातल्या बैलगाड्या आता गावात कुठेतरी एकाकडे आहेत बैलगाडी. काका खरंय खोट आहे? एकाकडे बैलगाडी आणील तर त्या बैलगाडीसाठी मी जिल्हा परिषद मध्ये तुमच्या आशीर्वादानं निवडून गेलं तर पहिला ठराव बैलगाडी 100% सबसिडीवरती माझ्या शेतकऱ्याला द्यावी. प्रदूषण थांबलं पाहिजे असं सरकार म्हणतंय. त्यामुळं खरंच आणि दत्ता मिसाळनी सुद्धा खूप या भागामध्ये लक्ष देऊन माझ्या अन्यायाला वाचा पडण्याचं काम शेतकऱ्याला सतत केलेलं आहे. प्रामाणिकपणे काम करणारा हा संपादक आहे. मला ह्या औंढी गावाचा अभिमान आहे. औंढी गावचे लोक मला 60-65% मतदान देतील असा मला आत्मविश्वास आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. याची दखल घ्यावी. मातंग समाजाचं देवस्थान पायदळी तोडवलंय. चरणराज चौरेने आमच्या सामुदायिक विहिरीजवळ पाटकुलच्या 5 बोर मारले. 400 फुटाचे बोर आहेत. पाणी मिळणार कसं नळाला ह्याचा पण अभ्यास करावा. हा माणूस उद्या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पॅनल उभा करणार आहे. त्यामुळे गावोगावच्या पुढारी सावध राहा. अरे गावचे पुढारी काय घालू तू आहे गाव सोडून? तू पैशाच्या जोरावर हाणलेले पैसे तू ही करणार. त्यामुळे जाहीरपणे त्यानं मला उत्तर द्यावं ह्याचं उद्याच्या सभेत. मी आव्हान करतो दोघांना, रामलखनला या 3 तासाचा पिक्चर आहे, तेवढ्यात तुम्ही बळी जाऊ नका. रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आज आपल्या समोर एक गरीब कार्यकर्ता आहे. पैशाचं वाटप चालू आहे. पैसे 2 नंबर धंद्यातले आणलेत. आताच कळलं औंढीत पैसे चालत वाटायला. असू द्या, पैसे घ्या, ते आपलेच आणलेले आहेत. पण मतदान फक्त पवित्र माणसाला द्या, नाहीतर महाराष्ट्राच्या संस्कृतीची वाट लागल. महाराष्ट्र इसकटलेला आहे. आणि माझ्यासारखी प्रामाणिक माणसं जर तुम्ही चुकीच्या माणसाला 2000-5000 रुपये मिळाले म्हणून जर तुम्ही मतदान करत असाल तर तुमच्या आयुष्यात भविष्यात अंधार आहे. भैया देशमुख रक्ताचं पाणी करतो तुमचं. तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पेनूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार. येणाऱ्या काळात गोरगरीब जनतेसाठी आपण काम करणार असल्याचं आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा